आपल्याला पुढची दिशा ठरवू. पण माझी विनंती आहे, आंदोलनाचा कुठेही थोडक्यात करू नका. करायचं तर आझाद मैदानावरच करायचं. आणि ते 1,35,000 प्रशिक्षणार्थ्यांचं करायचं. तुम्हाला मान्य आहे ना? आणि जिडून आझाद मैदानात तिथून उठायचं नाही. तर जरांगे पाटील पाहिलं ना कसं आहे. केलं सर पण आम्हाला दबाव टाकतात. नाही 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 अहो, राज साहेबांच्या माध्यमातून करायचं, उद्धव साहेबांच्या माध्यमातून करायचं. नो दबाव. तर डॉन आहे दोघं पण. आणि त्यांच्या हातात खरं आता महाराष्ट्र दिला पाहिजे. जनतेने ठरवलं पाहिजे. अहो ते कामाचे लोक आहे आणि ते जातीवादी नाही आहे. कोणत्या जातीत भांडण लावणार नाही, कोणाला कोणत्या जातीत नाही. आता आम्ही राहिलेले सगळ्या जाती धर्माचे कार्यकर्ते, हे दोन्ही भाऊ कधी जातीवाद करत नाही. त्यांच्या हातात खरा महाराष्ट्र दिला पाहिजे. लोक कमेंट करतात, बोलतात. अहो चांगल्या माणसाला त्रासच होतो. सत्य परेशान होत आहे, पराजित नाही. म्हणून आपण साहेबांकडे जाऊ. जे आंदोलन करायचं आहे आपण साहेबांचं मार्गदर्शन घेऊ आणि आपण तिथं आझाद मैदानावर आंदोलन करू. हे असंवेदनशील सरकार आहे. हे लोकांना न्याय देणारं नाही आहे. लोकांच्या मुंड्या पिळून खाणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी करू सांगितलं, दिलं नाही. शेतकऱ्यांना किती फसवलं. अशा पद्धतीने लोक आहे यांच्या नादाला. फक्त आपण साहेबांकडे जाऊन, तुम्ही खूप चांगलं सांगितलं की राज साहेबांकडे जायचं, आपण जाऊ. आम्ही ताबडतोब वेळ घेतो आणि आपण तिथं जाऊन साहेबांचं मार्गदर्शन घेऊन विसरू नका मी झालं. नाही नाही गडबडी आत्ताही पण निवडणुकीचं सगळं काम चालू आहे. तुमच्या या व्यापात हे खूप काम महत्वाचं आहे आपल्याला. 100% तुम्हाला ज्या मिनिटाला वेळ मिळेल मी स्वतः तुम्हाला फोन करीन गॅरंटी. आणि मग आपण तिथे जाऊन येऊ. सगळ्यांना जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. अध्यक्ष आणलं नारळ. चला या महाराज या. चला चाल.